बी म्हणा बरं का. हा आपल्या दोघांच्या भल्यासाठी त्याच्यापेक्षा गावच्या भल्यासाठी आणि सुखासमाधानासाठी बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे. कसं काय रामभाऊ? बिनविरोध निवडणूक करणाऱ्यांनो ह्याच्यासाठी बोलून घेतलंय वय. हो. बिनविरोधचा इथं प्रस्ताव मांडणार, विरोधक फॉर्म भरणार, आपण तोंडावर पडणार. तसलं जमणार नाही. मी पूर्ण बांधी केलेले, रात्रपासून मी झोपलो नाही आणि ह्याच्यासाठी पळवाट काढायसाठी बोलून घेतलंय वय. तसलं जमणार नाही. ह्या वेळेस इलेक्शन होणार आणि यंदा गावचा सरपंच रामभाऊ होणार. कारबाळू म्हणजे गावातल्या लोकांना सुखासमाधान राहू द्यायचं नाही. तसलं बिनविरोधचा प्रस्ताव बंद करा. तसलं आज तुमचं असलेलं विनाकारण राजकारणामध्ये गावचं काय भलं होणार आहे? गावचं वाटोळं झालंय म्हणून तर माझ्यासारखं नेतृत्व पाहिजे. म्हणजे कारबाळू म्हणजे तुम्ही ठरवलंय सर? ठरवलं मी सरपंच व्हायचं. होय बरं मापला मी घरी जाऊ का? हे बाळा इलेक्शन लागलं पळवाट कुठं काढतोय? आपल्याला आपला गट बांधायचा आहे. हो गड बांधायचा हे सरपंच व्हायचा. मग आम्ही काय 17 जाऊ तुला नुसत्या आता बाळू तू सरपंच राबा होणार होय? अरे मी सरपंच माहिती तू सरपंच आहे. आज सरपंच वर्षिकला उभा राहतोय स्वतः पडतोय दुसरी शिट्टा पाडतोय. हे बाळा मागच्या पंचवर्षीला मी कुठं होतो? त्याच्या मागच्या पंचवर्षीला बायको माझे सरपंच होते. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. अजिबात पडू नका मोरच्या. आमो मी कोणाला ऐकणार नाही. तू काय करे सुभाषराव सरपंच पार्टीचं घेणार येणार. आणि भाऊ यंदा तुझ्या बाजूने मी नाही. मी 11 फॉर्म भरलेले त्याला 11 डमी. माझा 3रा पॅनल बाबा आहे आणि लोकांनी गावात माझं 22 सरपंच म्हणून बॅनर छापायला लावले. ए बाळ्या अरे असं माझं गप्पाना करू नको. तुला स्टार्टर मारलेला दिसतोय कुणीतरी. माझा आहे. अरे भावळट आहे का काय? पाटील मला सांगा तुम्ही 3रा पाय कशाला काढताय बाळासाहेब गावामध्ये? अहो आपल्यातल्या आपल्यातच मिटाना मानल्यावर आपण त्या निवसेनला कसं जाऊन सांगणार या? दोन पायाच्या एकामेकात टांगड्या अडकाड्या. इलेक्शन चांगलं नाही लक्षात घे. तुमच्या घराला आहे का चांगलं? आम्ही उठतो या. अरे बाळा माझ्यासारखं उमदा नेतृत्व आमदार खासदार मला मानतात आणि तुझ्यासारखे माझ्या समर्थन असल्यावर मी कशाला भेटतोय? अहो पण गावानं मानलं पाहिजे ना तुम्हाला. गाव पातळीवरची निवडणूक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. गेल्या पंचवर्षीला रामभाऊला 18 मतं पडली होती. कशाला उभा राहतात? केलं का? मी नव्हतो उभा मागच्या वेळेस. त्याच्या मागच्या वेळेस माझी बायको होती. तुला 18 मतं पडले. तुझं काय डोकं हे बघ. तुझं पडलेलं सुद्धा तुझं ध्यानात नाही आणि मला म्हणतोय. अरे भाऊ ऐका. अरे भाऊ काय करू माहिती का? आपल्या दोघांचं मिटवायसाठी ना 11 सीटं उभी करायची. जाऊ दे तुझ्यासाठी मी मन मोठं करतो. मी सांगेल ते 5 घ्यायची. तू सांगेल ते 6 घ्यायची. 11चा पॅनल बांधू आपण. तरी चालतंय सुभाषराव. आणि त्यांना सांगा तुम्ही माघारी घ्या. आमची दुसरी त्यांना सांगा त्या पार्टीला सांगा 11 सीटं देतो बिनविरोध करून टाका. आपण त्यांना माघारी घ्या म्हणून सांगणार कोण? तुम्ही मीटिंग कशाला घेतली? त्यांना कोणी सांगायचं? असं कुठं असतं वय तेव्हा? असं कुठं तुम्ही तुमची बॉडी उभी करणार आणि त्यांना सांगायचं बिनविरोध म्हणून? म्हणा की ही दोघं विरोधक काही गावाला तर खरं वाटेल का? कापलं तर तुमची मैत्री तुटणार आहे का? म्हणजे तुम्ही दोघाला ताटावर बसायचं ना त्या नेवशाला ताटावरून उठवायचं. बिनविरोध असेल तर आम्ही पुढे पर्याय घेऊन जाऊ, प्रस्ताव घेऊन जाऊ. विरोधच करू की म्हणायचं बाळ्याचं फाटलेले आणि काय म्हणायचं त्यांच्यात ही करा. तुम्ही बाळासाहेबांना समर्थन द्या म्हणत आम्ही रामभाऊला देतो आणि प्रचार करायचा. आणि शेवटी आपण एकच नाही. त्या डाव पेचातले आम्ही माणसं नाहीत. ऐका जावा घरी. जा. चहा पण नाही तुम्हाला आज. उठा. सरपंच ओ सरपंच ही पंचवार्षिक कशी गाजवली ना तशीच ही पुढची पंचवार्षिक आपल्याला जिंकायची. डोकं माझं कामातून गेलंय. दुसऱ्या पार्टीने तयारी केली. तुम्ही त्यांच्या मिटिंगा किती होऊ द्या काय होऊ द्या कुणी घ्यायचंय ते घेऊ द्या. त्यांना पाडायची जबाबदारी माझ्याकडे. संजू कालच निवडणूक जाहीर झाली आणि रात्री 22 जणांची मिटिंग झाली. त्यांची 22 जण होते मिटिंगला रात्री त्यांच्याकडं. 22 असू नाही तर 44 असू त्यांना एकच भारी तो म्हणजे संजू शेठ. तुम्ही फक्त पैशाची तयारी करायची. बाकीची जबाबदारी माझ्याकडं. कुणाला कुठं फोडायचा कुणाला कुठं वापरायचा ती मी करतो. फक्त पैसा मला पुरवायचा आणि यंदा तुम्ही आणि तुमची बायको सरपंच करायचं. काय तुम्ही ह्या वार्डात उभं राहायचं. 3 मध्ये तुम्ही आणि 1 मध्ये तुमची बायको. 1 मध्ये निवडून नाही ना आला कधी सदस्य आपला पण खिंडार पाडायची जबाबदारी माझी. आखी वस्ती पॅक करतो. तुम्ही फक्त पैसा पुरवा.
सरपंच फक्त तुम्ही पैसा होता, पैशाला कमी पडू नका. बाकीचा आम्ही मेंबर दोघं बघतो. नाही, मी मागच्या वेळेला पैसे घालवले का नाही? 8 लाख रुपये घालवलं. हा, घराची कौलं फुटली तर का त्याच्यावर ही ताडपत्री टाकायची वेळ आली, माझ्या घर सुधारलं असतं. पण आता एक करायचं, तुमच्या बायकोला सरपंच करायचंय ना, मग 7-12 तुमचाच गुतला पाहिजे का माझा? निवडून आणायची जबाबदारी माझी ना. 7-12 गुतवतो, पण मला वार्ड नंबर तो पहिला जो 2 होता आता 3 झालाय ना. त्यावेळेस काय झालं, जवळजवळ 30 मतं फुटली होती. वार्ड 3ची 30 मतं फुटली म्हणून ती पार्ट्यातला एक मेंबर निवडून member आला. आता, ऐकून घ्या. आणि आता चांगली पळल्यात. अरे राम भाऊने काय केलं माहितीये का? त्यांच्याच नावावर कर्ज काढलंय. ते आता कळलंय त्यांना कुठली शपथ संस्था काढली, काय झालंय, कोणाला कसं गुतावलंय. त्याच्यामुळं माणसं यंदा 30च्या ऐवजी 60 मतं आपल्याला मिळणार आहेत. याची जबाबदारी मी घेतो. पडणार नाही याची खात्री मी देतो. मी वार्ड नंबर बोलाल आपलाच आहे. असं करतो, वार्ड नंबर 3 मध्ये मी उभा राहतो आणि 1 मध्ये बायकोला करायचं. तुमची बायको निवडून आणायची जबाबदारी माझी. लागायचं तयारीला असं तसं नाही, प्लॅन व्यवस्थित मी सांगितलंय तसं. कसा कोरडा पडला असेल सरपंच 22 सरपंच. भाऊजी काय रामभाऊनी गावात काम केले ती यंदा आपलीच पार्टी आली पाहिजे. बरं का पोरांनो, गावात इलेक्शन लागलंय. आता पुन्हा एकजुटीने आपण लढायचं आणि आपल्या फायद्यासाठी लढायचं. आता जीवपानला संधीचं नाही मिळाले ना आम्ही, आपण 3रा पॅनल गावात उभा करायचा. माझं तर काय मला तर मिळालेलीच आहे. काय रे तुझं मध्ये 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 अरे सरपंचांनी मला सांगितलंय तिकीट देतो म्हणून. काय मध्ये म्हणजे काय म्हणतोय तू उभा राहणार आहे? आणि मग अरे गाण्याला कायदा कानून माहिती आहेत का? आधी कायदा शिक. तुला माहिती आहे का, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला इलेक्शन मध्ये उभा राहता येत नाही. आधी कायदा वाच आणि मग उभा राहायचा धर. अरे पप्या राहिला, पप्याची बायको तरी राहील की उभा. अरे पप्या कशाला एवढा हेकडपणा, कशाला स्वार्थीपणा? तुझी बायको उभा राहणार, 2 मतं बी पडणार नाहीत. ती 2 मतं आपल्याला पडली तर आपल्यातला कोणता निवडून येईल ना. मला सांग, तुझ्याकडे पैसा नाही, पाणी नाही, प्रतिष्ठा नाही, कशाच्या जेव्हा उभा राहणार? हाय की संजू मेंबरचा 7-12, त्याला काय एवढं? आणि मग दुसऱ्या जीवच उडे मारते काय? अरे संजू मेंबरचा 7-12 संजू मेंबर स्वतःसाठी वापरा ना. ते तुला का वार त्यांनी केलंय सरपंचाच्या 7-12 बोजा. सरपंचाकडे जायचं, त्याच्यात काय तवा? काय तब्या, तू त्यांच्या पार्टीचा म्हणून सांग की. आणि मग आहेच काय त्याला तवा? अरे 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 बघ आता, चल चल निघ, चालू पड, जा त्यांच्याच पार्टीतनं प्रचार कर. अरे जातो की, मला बी आता तुमच्यापाशी वेळच बसाय नाही आता. अरे 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 इतका नासकाचील वाटलं नव्हतं. पैसे घेतला असताना पण. अरे 100% हे पैशावलीच अवलाद आहे या. पैसे शेवट काम करतो का कोणाची? मग मला काय वाटतंय का ना, ह्या वेळेस मी सुद्धा असं ठरवले की समाजासाठी मी सुद्धा काहीतरी करावं, मला सुद्धा संधी मिळाली पाहिजे. बघितला का, म्हणजे आमिरचं कसं आहे माहितीये का, आगीतनं उठायचं आणि फुफुट्यात लोळायचं. अरे आमिर कशाला रे, तुझ्या खानदानात कधी रे कोण राजकारणात होतं का? तुला त्यातला एक्सपिरियन्स अनुभव काय आहे का? अरे मला बाळकडू मिळाले, बाळकडू लहानपणापासून राजकारणात माझ्या नसानसात खेळतोय. मग त्याला लय अनुभव आहे तुमच्यापेक्षा. काय रे अनुभव आहे त्याला तरी? अरे तसं नाही, अनुभव म्हणजे कसं होतं, आम्ही तू उभा राहण्याविषयी माझं काय दुमत नाही बरं का. पण एक ध्यानात ठेव, आमिर तू माझा भाऊ आहे. गाणं आणि आमिर म्हणलं की नाण्याच्या 2 बाजू, बरोबर आहे का ना. म्हणून मी तुला काय म्हणतो की आपल्या दोघांपैकी कुणी ना कोणतरी कुर्बानी केलीच पाहिजे. मला माझं काय मत आहे माहितीये का, गाणा तू उभा राहू नको, आमिर तू उभा राह. अरे तसं नाही हो. गाना गाणालाच तू कुर्बानीच म्हणतोय ना, बरोबर आहे, पण दिली पाहिजे कुणी. अरे दिली पाहिजे तसं काही विषय नाही, पण हो ध्यानात ठेव, तसं म्हणाय गेलं तर घरात मी थोरला, वारस हक्कानं उभा राहायचा अधिकार कोणाला आहे? मला आहे. म्हणून मी काय म्हणतोय माहितीये का, की आपापसात वाद नको, म्हणून दोघांपैकी कुणीतरी कुर्बानी दिलीच पाहिजे. अरे हो, पण दिली कुणी पाहिजे? कुणी 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 द्यायची कुर्बानी सांगा आता, तुम्ही दोघांनीच ठरवा. अरे कुणी दिली पाहिजे, कुणी दिली पाहिजे? आमऱ्या तू कुर्बानी दिली पाहिजे. जाय, मला नाही जमणार. अरे पट्या काना मग ना आला तिकड झाला. अरे गाना तसं बी आहे का ना, तुला खरं सांगू का, भाऊनं मला शब्द दिलाय ह्या वेळेस, कळलं का, तिकीट मला देणार आहे. हा तर, आणि भाऊन तुला कधी शब्द दिला? दिला, काल चर्चा झाली भाऊंची माझी. लढभाव. आणि मी कसं चर्चेत सामील नव्हतो. आमिर मी आहे तुझ्या पाठीमाग, भिवू नको. अरे भाऊच माझ्या पाठीला, तर मी काय भेटतोय तवा? अरे पण तुला काय बघून भाऊने शब्द दिला? भाऊ मला म्हणलं की ह्या इलेक्शन साठी आहे ना, परपंचिक माणूस पाहिजे, संसारिक माणूस पाहिजे. ज्याला संसारातलंच काय कळत नाही त्याला गावातलं काय कळणार आहे? अरे नसल
बरोबर आहे. पण म्हणतोय सरपंचाच्या पार्टीचा, ह्या म्हणतोय भाऊच्या पार्टीचा. तिसरा पॅनल काढला. काय संबंध आहे पण तिसरा पॅनल निघेल. पण ऐक की आमिर, तू काय म्हण की मला अनुभव जरा तुला कमी असं भाऊला तू सांग. भाऊ असं परस्पर शब्द कसं देते? मला सांग, तुला काय माहिती रे परपंचातलं? तेलाचा भाव किती, मिठाचा भाव किती, गॅस किती वाढले ते हे तुला काय माहिती आहे? हे परपंचवाला माणूस आहे, त्याला सगळं मला माहिती आहे. सगळं माहिती. उद्या भाऊचा प्रपंच बघून बघून आहे ना मला प्रपंचातलं सगळं माहिती आहे. रोज तोच कालवाय आमच्या घरात. तेल कितीला आहे, मीठ कितीला आहे, पीठ कसं मिळतं हे सगळं शिकलोय मी. बरं तुम्ही काय करा, मी जरा मी आलो जरा. नाही मला रानातलं काम आठवले. अर्गानाला काही इलेक्शन बद्दल चर्चा करायची आपल्याला. तर सौभाग्यवती, सरपंच होणार तुमचा पती. मग आनंद आहे, आनंद गडे. आनंद आहे, पण गावाला कुठं बघावतोय? अण्णा, तुमचं जावाय सरपंच होणार या पंचवार्षिकला बरं का. गावच म्हणतंय अक्क. जावाय बापू, आनंदाची गोष्ट आहे, पण गावाचा भरवसा देऊ नका आणि या गावगाड्याच्या राजकारणात पडू नका तुम्ही. अहो होतीच की 5 वर्षे सीमा सरपंच होती, पंचायत समिती बघा, कारखाना लढवा, चेअरमन व्हायची हिंमत आहे तुमच्यात. अण्णा, मी सरपंच पण होईल, चेअरमन पण होईल, आमदार खासदार सुद्धा होऊ शकतो. रामभाऊचा भरोसा नाही, गावच म्हणताय तुम्हीच. अहो पण अण्णा काय चुकीचं सांगतायत का? अण्णांनी उन्हाळ्या पावसाळ्यात तुमच्यापेक्षा जास्त पाहिलेत. असं अगोदर तर म्हणजे आनंदगडी, आणि आता म्हणजे अण्णांनी उन्हाळा पावसाळा खाल्ल्यात ती त्यांच्या गावचं खाल्ल्यात. इकडलं उन्हाळा पावसाळा लय वेगळं आहेत अण्णा. त्याच्या मागचे तोटे बी समजून घ्या. अण्णा, त्याच्या मागचे तोटे बी मला माहीत आहेत आणि फायदे बी मला माहीत आहेत. गावाला एक उमदं नेतृत्व असावं असं गावाला वाटतंय. अण्णा, महाराष्ट्रातली जेवढी सक्सेस गाव आहेत, यशस्वी गाव आहेत, त्यांना मार्गदर्शन जर मी करत असेल, गावांचा विकास होत असेल, तर माझ्याच गावचा मी सरपंच असल्यानंतर किती गाव विकासशील होईल. बायको पाठिंबा देणार म्हणजे रामभाऊ सरपंच होणार. भाऊ काय हे खेळ लावलाय? घरातल्या घरात राजकारण करताना म्हणून मला वाटलं नव्हतं. ए गणा, कसलं राजकारण? रामभाऊ सरपंच होणार म्हणल्यावर अख्ख्या गावात राजकारण पेटणारच की. भाऊ पण ह्यो स्वभाव बंद करा. रामभाऊ सरपंच होणार हे मला बी माहिती आहे आणि ह्यो मला बी आनंद आहे. पण ही जी तुमची सवय आहे ना, डावं दाखवायचं उजवं हाणायचं, हे मात्र मला पटलेलं नाही अजिबात. बघितलं का, मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी तापडच्या. ना पोरग माझं लय गुणच आहे, पण ह्यांचा स्वभाव लय तापट आहे. काय करायचं यांचं? बरं आपलं काय ठरलं होतं की मला तिकीट द्यायचं, मला तिकीट देतो म्हणला, आम्हाला तिकीट द्यायचं कधी तुमच्या डोक्यात आलं? अच्छा, ही तडफड त्याच्यासाठी आहे वय. अरे गाना, आमिर बी आपलाय, अरे तू बी आपलाय, पण आमिरला तिकीट देण्याचा ह्यो फायदा आहे. एकाच घरातली दोघं जर तिकीट दिली तर लोक नावं ठेवतेली. मग आमिर आपला समर्थक आहे ना, माझ्या चुलत भावाचं पोर आहे. आणि हे बघ, डाव उजवत तसलं मला बोलू नको कोड्यात. मी तुझा डावा बी गाल हाणीन आणि उजवा बी हाणीन. हो, हे बघा, घरात विरोधक नकोयत, मीच माघार घेते. नाही नको काकी, काय होतं या घरातले 2 माणसं उभी पाहिजे ना. पाहू तुम्ही माग सरा की, तुम्ही 2 पावलं माग सरा, मीन काकी उभा राहतोय. अख्ख्या महाराष्ट्राने मला डोक्यावर घेतलं आणि मलाच माग सराची भाषा करतोय. तुमच्या नंतर महाराष्ट्र मला बी डोक्यावर घेईल ना. घेईल जावा घेईल. आता तर रामभाऊला डोक्यावर घेतोय ना. हे बघ ना, एकाच मेहनात 2 तलवारी राहू शकत नाहीत. मी गाव बघतो सध्या, तुला भविष्यात मी क्रॉप करून घेतो की माझ्याच हातात असणार. भविष्यात मला क्रॉप करण्यापेक्षा मग तुम्हीच क्रॉप होऊन भविष्यात व्हा की उमेदवार. कुणाचा क्रॉप? विरोधक मला क्रॉप करून घेतील काय ते सरपंच झाल्यावर? घेतील ना. रामभाऊ म्हणल्यावर काही घडू शकते. हे गा ना, ह्या घरात फक्त माझा कायदा चालणार, अजिबात कोणी तोंड घालायचं नाही मध्ये. अहो भाऊ बरोबर आहे, तुमचाच कायदा चालणार. मी म्हणत नाही माझा चालू द्या म्हणून, पण माझं थोडं ऐकून तर घ्या. समजा मी जर उद्या सरपंच झालोच तर भाव चांगली स्थळं मला चालू येत्याल, चांगल्या मुली मला चालून येत्याल, मुलींच्या लाईन लागतील माझ्या सगळं लग्न करण्यासाठी. अहो अण्णा तुम्ही तरी सांगा समजून भाऊला. कसं आहे का ना, रानात खत, गावात पत आणि घरात एक मत, तिथंच प्रगती असती. आधी जावाय बापू तुमचं एक मत करा, घरात नका वाद घालू. अण्णा, ह्या घरात फक्त माझंच मत चालतं, ह्या गावात फक्त माझंच मत चालतं. त्याच्यामुळे तुम्ही ना ह्याच्यात हस्तक्षेप करू नका. भाऊ तुमचं लय ह्याकडा स्वभाव आहे. एक काम का करणार तुम्ही, अण्णांचं सुद्धा ना रेशनिंग कार्डात नाव नोंदवून घ्या, मग त्यांचं सुद्धा मतदान हितच होईल. चांगल्या अडच दिली गाण्याने, मला 1 नंबर उपाय सुचवला गाण्याने. असे एका विचारांनी चाला. अण्णा, आता काय करतो, तुमचं सुद्धा मतदार यादीत मी नाव नोंदवतो. पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही सुद्धा उमेदवार घरातला असणार. बघ ठेवतो का नाही? म्हणजे पुढची पंचवार्षिक म्हणजे गेली म्हणून समजा की मग माझी. 100% मी अनुभवी माणसाला तिकीट देणार पुढच्या पंचवार्षिकला. तू जर असा घरातली घरात आडवा लावायला लागला तर काय तुझा उपयोग आहे? अरे सरपंच म्हणून मी जर चांगलं काम केलं, मी उद्या आमदार होईल.
खासदार होईल, केंद्रीय मंत्रिमंडळात माझी वर्णी लागेल, मी परराष्ट्र मंत्री होईल, परदेशात माझं कॉन्टॅक्ट होईल, परदेशातल्या मुली मी तुझ्यासाठी आणीन का ना. आणि अक्षरशः फॉरेनची पाटलीन पिक्चर बघितलाय, त्याच्यामध्ये परदेशातनं येऊन ती पोरगी घरात आणली, मराठी बोलायला लागली. अरे तसले मी स्वप्न बघतोय आणि तुला काय इथं काळ्या मातीत पडायला लागलाय. भाऊ सॉरी बरं का भाऊ, माझं चुकलंच. एवढा दूरदृष्टी विचार तुम्ही ठेवता माझ्यासाठी. अक्षरशः किती नालायक माणूस आहे मी भाऊ. खरं तुमचा पुतण्या म्हणून घ्यायचं मग. राहू दे, कामाला लागा. कामाला लागतो भाऊ, तुम्ही बी कामाला जीवाची भाजी लावतो. आणि भाऊ असा प्रचार तुमचा करतो ना, अक्षरशः माझ्या पायाची चव झाली तरी चालेल, बस. तुमचं नाव सोडणार. अरे पट्या, आणि तू सुद्धा प्रत्येक घरात जाऊन हळदी कुंकू लाव महिलांना, सगळ्यांना ओवळ, साड्या आधी जेव्हा बोलव. अण्णा गावातल्या इथं तिथं बसताय, चांगलं माझ्याबद्दल पॉझिटिव्ह सांगा. पॉझिटिव्ह घराघरात एकच नारा, रामभाऊवर महाराज शिक्का, रामभाऊला नटवा आणि जिल्हा परिषदेत पाठवा. चला कामाला लागा. पाटील, आपल्या शब्दांना काय किंमत हाय का नाही? अण्णा, आम्ही दोन्ही पार्ट्यांना जाऊन भेटलो की बाबा आता ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलंय, आपण बिनविरोध करू म्हणजे काय, गावात तंटा होणार नाही, वाद होणार आहे, गाव शांततेत राहिलं, विकास काम होतील. आपल्या जावयानं तर पहिल्याच मिटिंगला आम्हाला धुडकूनच लावलं, असं उधळूनच लावलं पाला पाचोळ्यासारखं. आणि नेवशे सरपंच म्हणले रामभाऊ ऐकत असतील बिनविरोधसाठी, आम्ही एक पाऊल मागं घेतो, त्यांची काय सीट आमची काय. रामभाऊ म्हणले नाही त्यावेळेला आम्हीच उभं. अहो, रामभाऊने जर ऐकलं असतं ना, त्यांचा फायदा झाला असता, सरपंच झाला असता माणूस. कारण रामभाऊ कसा आहे, पावली पक्ष बदलतोय, त्यामुळे त्यांच्या मागं मतदार नाहीत. आणि हे म्हणते रामभाऊ की माझ्या पाठीमागं मतदार नाही आहेत. रामभाऊ सरपंच झाला असता बिनविरोध. आता आज फॉर्म भरायची शेवटची मुदत, आज शेवटचा दिवस, आज फॉर्म भरणार आणि उद्या प्रचाराला सुरुवात करणार. आपण तरी काय मध्ये बोलायचं, पाटील तुम्ही पण उराला वाळू लावून घेऊ नका, बाग्याची भूमिका करायची आपण पण. आपल्याला काय रामभाऊ आले सारखंच, नेवसे सरपंच आले सारखेच आहेत. हा, ती सारखंच आहे, पण गावातला खर्च लय होते. कसं आहे बरं का पाटील, मानसिक दृष्ट्या गावाची हानी होती. काय झालंय बरं का पाटील, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुणाचाच कुणांमध्ये मेळ राहिलेला नाही, संयम राहिला नाही लोकांत. तुमच्या सासर जावामध्ये तरी मेळ आहे का? गावात कसा राहील? त्यात तुमचं गाव असं होपलेस. होपलेस? माझ्या गावात पोरगी दोन मग होपलेस गाव म्हणता काय? रामभाऊ होपलेस नाही, रामभाऊचा सासरा होपलेस आहे. पाहुणे रावळे नको बोलायला. तुम्ही आमच्या गावात येऊन आमच्याच गावाला नाव ठेवताय. अहो, जावायला किती सांगून, परोपरी सांगून दमलो. नका इलेक्शन लाव, बिनविरोधामध्ये कधी पण गावामध्ये गोकुळ नांदतं. नमस्कार. गौरी वहिनी उभ्या यंदा सरपंचकीच्या पदाला, तर मतदान आपल्याच वार्डाचं आपल्याच पार्टीला झालं पाहिजे. काय बरं देऊ की मतदान? तुम्ही करताय का काय विकास गावाचा? काय पाणी येतंय का काय येतंय आम्हाला? मोटर लावल्याशिवाय तर पाणी ये नाही नळाला. जयताई काळजीच करू नका, वरच्या टाकीत आता यावेळी पंचवार्षिकला पाणी पडेल तुमच्या. आपण गेल्या 5 वर्षात विकास केलाच की सरपंचांनी. गावाचा विकास तुम्ही करा, तुम्हाला 100% मतदान देणारच. गावाची काळजी आमच्याशिवाय कोण करणार आहे सांगा? होय नाही? आपलं हक्काचं घर. पाटील पटेल, मत मागायला पडेल या काय करत होता पाटील? जेवत होतो, काय काम करायचं? जेवणाच्या ताटानं उठविलं तुम्ही. आशीर्वाद द्या, आशीर्वाद. कुणाला? रामभाऊचा पॅनल, आम्ही उभा आहे रामभाऊच्या पॅनल मधनं, आम्हाला आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद मागायला आला? रामभाऊच्या हितासाठी सांगितलं, अध्यक्षाने मी घासा तोडून सांगितलं, ऐकलं नाही. आता कशाला आला मत मागायला, उमरात झेजवायला? मावशी तू हा काय त्याला आता आज नाही. 7 वेळा सांगितलं, आता का फिरा भिकाऱ्यासारखं मत मागत. पाटील हे बरोबर नाही. काय बरोबर नाही? पोलीस पाटकीच्या वेळेस आम्ही मदत केली, का रे बाळू? तुम्हाला माहित आहे हे तुमच्या पुतण्याचं उजवं दाखवायचं आणि डावा हाणायचं. अहो पाटील, आबरू घाला, गावातली लोक दारात येऊन बघायला लागली राव, आबरू घालवता का आमची? मत देऊ नका. पण अहो ह्या लोकांना आबरू नसती, इज्जत नसती, मान सन्मान नसतं, सगळं खोटं असतं. पोलीस मला तरी एक फुली द्या की मग, रामभाऊला नका देऊ. ते बघन मी. जावा तुम्ही, चला तुम्ही सगळं. मला वाटलं चेष्टाने बोलताय, चेष्टाने गावचं जे ऐकतात ना त्याला निवडून घेते लोक. कोणच ऐकत नाही, बायको बी ऐकत नाही. सांगायला मी मागायचे का नाही मत? जेवणाच्या ताटावरून उठवायला लागले तुम्ही गावातल्या माणसाला. विरोधकांनी दिलं काय तुम्हाला तपास?
तुझ्यामुळे झालं यार, कसाही पिऊन जात असतो लोकांच्या दारात. कुत्र्याला लाज वाटते का रे? कुत्र्या अशी मत मागतात होय. दिल का निवडून माझ्यावर फिर नको रांबा होतो माझा, मी पाया पडून मत मागतो. बिंडलाच्या असा गाव जातात काय वडीलधारी माणसं ए आहेत. बाळा, चल दुसरी घर घ्यायच्या, चल. आबू नमस्कार. पप्प्या पप्प्या बघा, यंदा तुमच्या वार्डात आम्ही हात जोडतो. आता तुम्ही नका हात जोडू. तुमच्या वार्डात आता पप्प्या यंदा उभा. हा आता एवढं काम झालं पाहिजे. काम पुरं झालं पाहिजे. मंडपाचा बोगदा पडले त्याचं काय करायचं? आबू ए आबू, आम्ही पण तसं बोलायचं नाही, ते तात्पुरतं बोलताय परत बोंबलायला लावताय. नाही गेल्या वर्षीची कामं अजून राहिली ती ना, कामं सगळी तुमची पूर्ण नाही पूर्ण होत. आबू हे जे काम आहे का नाही, भाऊच्या काळात हो नाही तर आमच्या काळात हो, मुलाच्या बी काळात अजिबात झालं नाही. हे बोलून दमलोय आम्ही. आता आमच्या काळात करणार आहे आम्ही. नाही करत. शिका महाराजवर बोलताय आम्हाला चांगलं. नाही ऐकून घ्या, अजिबात जमणार नाही. अरे का पप्प्याने नाही केल्यानंतर आम्हाला सांग ना. पण नाही जमत तसलं. सरपंच नाही ना, मी शब्द देतो तुम्हाला. झालं तर नाही 100% शब्द देतो मी, तुमचा पाय धरतो. पाय पण धरू नका आणि पाया पडू नका. असं नका करू. थांब, स्टॅम्पवर लिहून देतो. जर ह्याचं काम नाही झालं तर राजीनामा देईल आणि मिशा काढील. माझ्या नका काढू त्यात. माझ्या तुमच्याकडून काय आम्हाला करायचं बरं का? ते माणसं झालं पहिलं मंडपात होणार. बाळाचं किचार राबा तुमचा पहिल्यापासून संबंध काय राव. बाळा आपलाच माणूस आहे खास. तुझ्या माहितीसाठी सांगतो, हा बाळा एकदम लहान होता ना माझ्या मागे अरे आपला हक्काचा माणूस आहे. बाळा एकदम लहान होता ना माझ्या पाठीमागे गोळ्या बिस्किटसाठी पळायचा. लहान होता त्यावेळेस. आणि फार आमचे संबंध. मला सांग बा, पाणी किती दिवसाला सुटतं? आणि 2 दिवसांनी कधी 3 दिवस, कधी 5 दिवसाला. आहे का लक्ष प्रशासनाचं? सरपंच काय करते, मेंबर काय करते? फिरला तुझ्याकडे कधी? नाही कधीच नाही. घरकुल दिलं का तुला? घरकुल नाही. शेवटी तुला तुझ्या पैशाने बांधावं हो. गावाचं वाटोळ केलं काय अक्षरशः रस्त्यावर सगळे उकीर आलं, रस्त्याला घासून घर बांधायला लागली. आणखीन चौथ्या दिवशी पाणी सुटतंय आणि हाय का लाईट आहे का काय घरावर तुझ्या कौलं सुद्धा नाही ते. आम्ही कस करणार आहे बाळा? आणि मग मत कोणाला देशील तो? तुम्हालाच देईन की. असं मतदार असल्यावर काय लागतं बाळा? काय कमी जास्त लागलं तर हक्कानी ये कधी पण. हा बरं तुझं रस्त्यावर ही घरी येत होतं, विरोधकांनी विरोध केलता, आम्ही सरून बांध म्हणलं का नाही रस्त्याला? अरे ह्याला म्हणायचं विकसनशील दृष्टी. विकसनशील. हा शिट्टे येते करपडून जाऊ नका. गाव विकाय काढलं त्याच्यामुळे विकन तसले येते. चल येऊ का बाळा? बाळा विसरू नको. पॅनेल झाला का पॅनेल टोप्याला एक पण गाळू नका. शेट भांडे पिंड कोणाच्या वाद असतील आमच्याकडे दोघांच्याकडे बघून मत दे. शरदांना आईची तब्येत बरी का? सगळी बरी. तुम्ही चला. चला. महिलांची ताकद काय असते ही गावाला दाखवून द्यायचंय आपल्या कमलेश्वरला. हा तुम्हालाच देऊ मत, तुम्हालाच निवडून. नानी महिला बचत गटाला जास्त कर्ज मंजूर करून देऊ आम्ही. त्याने काय होईल, तुमच्या पोरीची शाळा होईल. हो आणि महिला गृह उद्योग पण चालू करायचे. तर मत म्हणलं आपल्याकडे द्या. राहिलं उभा आता रामदास भाऊजी आहेत, आणखीन बाळू आहे. आलते की रामभाऊ आलते, बाळासाहेब आलते. अशी कान उपटणी केली म्हणताव त्यांची. बस लय भाडे चाबरेत. पाटील काका तुम्ही म्हणता का नाही महिलांनी पुढे गेलं पाहिजे, तुमचा पूर्ण सपोर्ट आहे का नाही आम्हाला? असणारच. मग बस एवढंच आशीर्वाद पाहिजे आम्हाला. ह्या गावाचं काय देशाचं सुद्धा नेतृत्व महिलांनीच करा तुमच्यासारख्या. आमच्याच पार्टीला मत द्या, आमचीच पार्टी सगळी. मला अभिमान आहे तुम्ही गाव सांभाळचाल म्हणून. माझं मत तुम्हा दोघीलाच. येऊ का? मला काम पार्टीबाई म्हणले आमच्याच पार्टीला मत द्यायचं नाही. पार्टी आमची देणार ठेवा काय. बरं येऊ का मी? ए वायरमॅन, आमच्या गावात मेन कोण आहे? तुम्ही दोघं. मग मेन जर निघली ना फक्त वायर राहील आणि वायर काही कामाची होणार नाही. ध्यानात असं ते बी वायर सोडील. आणि जर शीट पडलं तर इलेक्शन झाल्या तुझ्या दारातच जाणार दोघं सुद्धा. आणि झालेला सगळा खर्च
तुझ्याकडून. अहो मी तुमचाच माणूस आहे की. अरे कशाचा आमचा माणूस तू त्याला म्हणतोय मी तुमचाच माणूस ह्याच्याकडे गेलं की- जायची येळ आलेला का कुंभार ह्याच्याकडे गेलं की या बोळ्यातनं कुठनं निघला मला सांगे का काम होतं बघा की. अहो काम होतं. तुझ्या बापाने इलेक्शन मध्ये लाईट बिल वसूल केली का? चला येऊन येणार कोण आणि सरपंचाच्या पाठीशिवाय आहेच कोण? अरे जायचं मताला जायचं आणि सरपंचाला निवडून जायचं मताला जायचं. आईला होय रे आमिर. अरे जंगलात कुठं गेंडा आरडल्यागत आवाज येतोय का रे? तसंच वाटतोय रे मला बी. हा येतोय का जंगलात गेंडा आरडल्यागत? तसाच आवाज येतोय. बर का तुम्हाला नीट सांगतोय, प्रचार करत असला ना तर सबरूने करायचा. गावात जर असं बोंबाला ना कुठं बी जायचं आणि मताला जायचं. काय त्याला विकास लागतो का ना? बर का चेअरमन, आमच्या नादी लागू नका, एकेकाच्या अशा पुंग्या ताट करेल पुंग्या. अरे गाडीला तुझ्या पुंगळी राहिली ना, तो आमच्या पुंग्यात ऍड करायला आता पुंगळी अहो पुंगळी तर जाणून बुजून मी काढली, बिना पुंगळीचीच गाडी मुंडक्यावरती बघा. अरे कळेल ना कोण मुंडक्या उभा राहते आणि कोण बुहिनी चालते. ऐकी अरे ह्यांना काय वाटतं गाणी म्हणून निवडून येतील. अरे त्याला विकास लागतो, विकास. सरपंच आणि आतल्या हाताने नोटा देऊ नका बरं का, तुम्हाला सांगतोय. ए बाळा काय लय मगाच्या उकळ्या फुटल्या ग सांगतो टना उड्या ऐकून घेतोय म्हणून. अरे तुझ्यातलं कोण उभे? अरे कोण उभा ही दोन उमेदवार दिसणार वाईट तुम्हाला. अरे चुलत्याने तुला नाकारला, पोरी नाकारत होत्या ते नाकारत होत्या, आता चुलत्याने नाकारला आल्यावर मेंबर अहो गाणं म्हणजे त्यागाची परिकाष्ठा आहे हो. त्यागासाठी गाणं सदैव पुढे असतो. बरोबर. चला चला निघा. तोंडाच्या तुझी पतंगच काढतो बघ. राहू दे माणसं बघतात निवडून यायचंय, मतदार बघतात. मतदार बघते ते झाकून ठेवू त्यांना नीट समजून सांगा मी. आता तुम्ही जर धरलं नसतं ना अक्षय मारले असते ना, धरून सगळे एक संघ मारले. जाऊन दिला का ना मूर्खा, इलेक्शन पिरियड आहे असं भांडणं करून नाही चालत. अरे आम्ही सकाळपासून फिरतोय, काय प्रतिसाद मिळतोय का आपल्याला सांग बरं. तो डोकं हलल ना तर काय होईल. चुकीचा माणूस निवडलाय. तिथं मला माहितीच होतं ना. लय खुचूर करू नका. काय एक तर तुला माहितीये का काय शाळा झाली? काय झाली? गाणी म्हणून प्रचार चाललाय का ना. आपण कुठं तर कमी पडतोय मला वाटतं प्रचारला. अरे आपण कुठंच कमी पडणार का. कसं बरं अण्णाचा सूर बघितला का? काय सूर लावतोय अण्णा? अरे अण्णाचा की मग अरे अण्णाचा सूर नाही, अण्णा म्हणजे बका सूर आहे या. नाही का ना, मला असं वाटतंय सूर आता तू लावला पाहिजे. असं म्हणतोय. हे सूर घेतलं सूर घेतलं म्हण, पण गाणं चांगलं म्हण गाड्या. आपल्याला प्रतिसाद मिळाला असं म्हण गाणं काय ते. थोडं का होईना पण अरे बघाच की आता असं गाणं म्हणतो का नाही, असं गाणं म्हणतो का नाही. सुभाषराव वा 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 सुभाषराव, आनंद वाटला सुभाषराव. वहिनी सुरक्षित विकास गावचा करतो. 5 वर्ष मतदान आम्हाला द्या. का मतदान मागतोय आम्ही सुभाषराव? सर्वांगीण गावचा विकास. आपल्या कमळेश्वर गावचा विकास झाला सांगाराव कुणामुळं? रामभाऊ बाळू सुभाषमुळं, रामभाऊ बाळू सुभाषमुळं. सगळं झालं. जिंदाबाद. काय जिंदाबाद? 3री वेळ झाली माझ्या दारात मत मागायलाय. ज्यांची मतं मिळणार नाही त्यांच्या घरी जा की. सुभाषराव, माणूस हक्काच्याच माणसाकडे येतो. आपली माणसं जागृत आहेत का हे बघण्यासाठी. नाही आमचं आपलं ठरलंय का नाही मत द्यायचं? आम्ही ठरवले वा, तुम्हालाच मत देणार. हा दुसरं घर बघा. फक्त आम्हाला नाही सगळ्याला सांगा. सगळ्यांना आपल्या पॅनलला देणार आहे. जाऊ बाळासाहेब दुसऱ्या घरी मत. महिला या नात्याने तुम्ही पण मत मागा की का मेहंदी लावली हाताला? हात जोडा. आपलाच पॅनल आला पाहिजे. आपल्याच पॅनलला मत द्यायचं बरं का. ठरलंय का नाही आपलं? या. आणि आपल्या कमळेश्वर गावचा विकास झाला सांगाराव कुणामुळं? रामभाऊ बाळू सुभाषमुळं, रामभाऊ बाळू सुभाषमुळं. त्यांना बोलू द्या. 5 वर्षात सगळ्या बातम्या पुरवल्यात मी तुम्हाला. माझा इस्तू नका. वहिनी पॅनल टू पॅनल. अरे ठरलंय आमचं. सुभाषराव लक्ष द्या, माणसं लय गद्दार असतो. हा ठीक आहे. ओके. चला अध्यक्ष, युवा पिढीचं नेतृत्व स्वतः मी हातात घेतलंय. आमिर युवा पिढीचा. चला नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळ्यांना आशीर्वाद. जावा दुसऱ्या घरी जावा. अध्यक्ष राहू द्या बरं का. राहू द्या की जा की. मित्राला नाही पाया पडत.
सांड दिलं कारण मतदान आपल्याला कुठलं तवा लय दुलदुल मतदान देतो आपल्याला तवा नाही जायचं. हे काय कराय सगळं बोलते का लय गोड बोलतोय नमस्कार. नमस्कार. सक्का भावापेक्षा बी मी महत्वाचा आहे का नाही? सक्का भावरच वैरी असतो. हा पण मी किती 5 वर्ष झालं आमचं घरकुल आलेलं त्यातलं मिळालंय काय आम्हाला नेंबर आहे तुम्ही गावचा मी आहे मग पण ह्या वेळेला चांगल्या क्वालिटीचं घरकुल पहिल्यांदा बहिणीला माझ्या मिळवून देणार. हा देणार आणि परत त्याच्यावर टांग मार. हुजूर आमिरला मत द्या खजूर. जरूर जरूर सॉरी जरूर जरूर तुम्हाला कसं मतदान हा चल बरं. तात्या आम्ही मतदान मागा आलोय. अहो आम्ही अहो तात्या आम्ही मतदान मागा आलो भीक मागा नाही आलो. अहो मतदान मागतो तात्या असं काय बोलता तुम्ही? नाही बरं का उद्या हे म्हातारा पहिल्यापासून आतरांग हे तर कशाला हा गणित आणलाय. पाया पडलं पाहिजे. आहेत का मावशी? मावशी नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्कार. आपली मेंबर आहे आता उभा आहे आता तुमच्या वार्डात इलेक्शनला आमच्या वार्डात हो हो. कधीच नाही तिथं. अहो मी कामानिमित्त बाहेर होतो पण आता आलो या गावातच राहणार आहे गावचा विकास करणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे 5 वर्ष किती विकास केला. आतापर्यंत जी उभा राहिल्या त्यांनी काहीच विकास केला नाही. तुम्ही काय करणार आहे आता इथून पुढे ती करतील टेन्शन नका घेऊ. नका काळजी करू तुम्ही. इथून पुढे विकास केला नाही पण आता अण्णा विकास करणार आहेत आणि ध्यानात ठेवा 2 पद आहेत मेंबर बी आहेत चेअरमॅन बी आहेत ते उद्या सगळी ज्या त्या वेळेसच पाया पडाय हात जोडा येतात. नाही असं काय नाही. अहो गावाला पाणी पुरवठा होतो या गावाला रस्ते चांगले मिळले तर या एक संधी द्या मला. ह्या पंचवार्षिकला आमचा पॅनल आला ना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार ह्याची खात्री मी देतो. बरोबर आहे. है का नाही? मी शब्दाला पक्का आहे का नाही? है का नाही? हो चला चला. नमस्ते काका नमस्ते. नमस्कार काका. बर का यंदा इलेक्शनला उभा राहिलोय तेवढं विसरायचं नाही. आठवणी नाही ना आपल्याला मतदान करायचं. अरे आमिर असं हात जोडून मतदान नसतं मागायचं वाकून पाया पड. अरे इथं कसं गाणं पाय पड तसंच पडायचं असतं ह्याच्यावरून जा की पाया पडतो मत तेवढं द्या ध्यानानं. आणि अक्षरशः काका तुम्हाला सांगतो मतदान आम्हाला द्यायचं ह्याला द्यायचं भाऊच्या संपूर्ण पॅनलला भरपूर मतदान विजयी करायचं. तुम्हाला सांगतो काका 5 वर्ष आम्ही तुमच्या दुकानात बाजार नेतो का तर फक्त तुमचं एक मत मिळावं. बरोबर म्हणून आम्हाला विसरू नका. आणि काका गिरायकर जरी आले ना दुकानात त्यांना सुद्धा सांगा बरं का मतदानाचं. सगळ्याला सांगायचं. बघितलं ना गेल्या 5 वर्षात काय गावात विकास झालाय का? अहो गावात विकास न झाल्यामुळे तुमच्या सुद्धा दुकानात विकास झाला नाही. हाहीच मंडप हाहीच पंखा हाहीच बाजार. अहो तुम्ही तरी कधी श्रीमंत होणार? हा जर गावकऱ्यांनी बाजार आणला त्यांच्या घरी दिवाळी झाली तर तुमची दिवाळी. हा चालते काका आठवणी ना पण आठवणी. काय पाटील बरं आहे ना बरं. राहू दे लक्ष जावायवर. कुणाचे जाव आहे? आमचा जावाय करताल गडबड नाही तर काहीतरी. पण मला सांगा अण्णा हा आमच्या गावात नाक खूपसाची काय गरज आहे का तुम्हाला? अहो हाय पण आता जावाय उभं राहिल्यात. तुमचा जावाय असेल हा. पण आमच्या गावचा नागरिक आहे पुढारी आहे तो. हाय तुमचा आम्ही आमचं जोडीदार बघून आहे. घेऊ ना. हा तुमची मला सांगा आमच्या गावातल्या राजकारणामध्ये ढवळ करायची काय गरज आहे? अहो डावळा जवळ नाही राहिलंय जावाय आता उभा नको म्हणतानी म्हणले आता आलं पाहिजे निवडून. आम्हाला कळते ना तुमचा जावाय ते ना खूपसाचं काम करू नका. सांगणं काम आहे माझं. काय सांगणं काम हे मतदारावर दबाव आणायचं नाही. पाहुण्यावर कोण नातेगोत्याचं राजकारण करायचं नाही. आम्हाला कळतंय कुणाला मतदान करावं ते. काय तुमचं एक काय मत एवढी नाही. सांगायची काय गरज नाही. एक मत नाही पडलं म्हणून काय जावाय अरे पडतात. एका मतानं काय होतंय दिल्लीचा तख्त खाली येतोय. हे तर गावातलं राजकारण आहे. एका मताची किंमत ज्याला कळत नाही का नाही जे एका मताची किंमत काय आहे ते हरलेल्या माणसाला विचार. जो एक मतानं हरतोय ना त्याला त्याची किंमत कळते. आलं का लक्षात? गाव पाठीशी जावायच्या. गाव पाठीचे पोलीस पाटील पाहिजे पाठीचे. काय एक मत नसलं पोलीस पाटलाचं म्हणून जावायचं. कळली एक मताची किंमत. लागली तुम्हाला सांगा इकडं शिकवायला लागली ती. अरे येऊन येणार कोण? अरे येऊन येणार कोण?
अध्यक्ष आले नमस्कार, किती गेले किती मिळून मेंबर आणि अध्यक्षांचा स्वभाव आहे एक नंबर. अध्यक्ष मतदान द्या एकच नंबर. सांगावं लागतं का सरपंच? अहो अध्यक्ष 5 वर्ष मी सरपंच होतो तसंच तुम्ही 5 वर्ष अध्यक्ष होता. आता तुमच्या अध्यक्षपदात काय अडचणी येऊन दिल्या का? नाही नाही खूप चांगलं काम सगळ्यांनी केलं आपण. चांगलं तंट तुम्ही सोडवलं पण ते तंट आणि गावाचं एकोपा जपण्यात आपण दोघांनी काम केलंय का नाही? महाराष्ट्राच्या मातीतला एकच नेता ते म्हणजे अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज तुमच्यासाठी मतदान मागायला आले. आणि हे अध्यक्ष पद असंच कायम राहावं ह्याच्याकरता आम्ही कळकळीची विनंती. कळकळीची विनंती. चांगली माणसं किंवा हे आम्हाला कळतं की हा आपलं काय ठरलंय कोणाला मतदान द्यायचं. 100% ना. मी काय म्हणलं होतं ही माणसं आपलीच हो हा. ही जीवाभावाची माणसं अशी कधीच आपल्याला धोका देऊ शकत नाही त्याला म्हणतात माणसं. अध्यक्षांनी आतापर्यंत विकास कामात कधी अडचण आणली बी नाही कधीच आणि भाऊजी. त्यांना माहिती आहे गावात कोण चांगलं आणि कोण वाईट त्याच्यामुळे अध्यक्ष आपल्यालाच मतदान देणार. भाऊजी तोंडानं आपलं आपलं म्हणणं खबर का तिथं काम करा बोटानी. वहिनी निश्चिंत राहावा. काय नक्की ना आम्ही तुम्हाला देणार. बिनधास्त ना. आले किती गेले किती मिळून मेंबर. भाऊजी तुमच्या मागे तुमच्या बायकोला बी विचारा आमचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा होता पहिला बी इथून निवडून आल्यानंतर बी पाठिंबा राहील. अहो निश्चिंत राहावा. या चला येऊ का? ऐका ना आता हे ग्रामपंचायतचं इलेक्शन म्हणल्यानंतर डोक्याला तापच आहे. मग काय आणि तुम्ही दोन्ही पार्ट्यांना म्हणताय की तुम्हाला मत देतो कसं देणार? ह्यालाच राजकारण म्हणतात. कळलं का? तुझ्या डोक्यात आलं का? कसं? गावात पार्ट्या किती आहेत? 2. घरात मतं किती आहेत? 2च. मग तुझं मतदान एका पॅनलला आणि माझं मतदान एका पॅनलला आणि जी निवडून येईल पार्टी ती आपलीच म्हणायचं. त्यांनाच म्हणायचं तुम्हालाच दिलं. तू कशाला टेन्शन घेते? मी आहे की. नकाले उदारदार शिरो तुम्ही तुम्ही का बसायचा म्हणजे आम्ही काय कशाला तोडायची आम्ही जात आहे काय बोलू नका काम करा बरं 5 वर्ष. हो दाजी हात फार मोठी लाईन आहे. पाणी ओके कसं 5 वर्षात फक्त पाणी दिलं नाही गावाला इथं पाणी पाहतो. पाण्यासारखं पुण्य नाही. कपटीपणा कुठे पण करू नका. चल बाहेर. मतदाराला लाच देतात राव. साडीच्या आडनं 500ची नोट दिली त्यांनी. अक्षरशः मतदारांना दारूच्या बाटल्या वाटतात साहेब. कुठेही बसतं का साहेब? तुम्ही सांगा. उमेदवार कोण आहे? मी स्वतः आहे. मी एक आहे. आतमध्ये सह्या झाले ना? 100 मीटरच्या बाहेर निघायचं. मग ह्यांना हे बाहेर जावा बाहेर. तुम्ही मी पोलिंग एजंट आहे स्वतः. मी स्वतः बाहेर करणार. कार्ड बघू. कार्ड घरी राहायला घेऊन आलो. अवसर बदल केला कुठे पुतण्या आहे राम. पहिल्यांदा हे पहिल्यांदा ये बाहेर चल. हे सगळे बाहेर सगळे चल. पुणे नाही ठेवलं. तुम्ही चल 100 मीटरच्या बाहेर. रामभाऊ ग्रामपंचायत इलेक्शन कासून झालं 90% मतदान कशाला म्हणतात? काळजी सुभाषराव पाटील तुम्हाला नाही काळजी का आमच्या आपल्या पॅनलची रात्रीच्या दिवसाची रात्री केली लाज पण वाटत नाही. दिवसाच्या रात्र केली रात्री दिवस केला. सुभाषराव आपल्या पॅनलला जर काही कमी जास्त झालं ना त्याला कारणीभूत तुम्ही असाल बरं. दोघं जातो आम चोरून काम केलंय तुम्ही. सासरवाडीला मला जायचं होतं तर बाळासाहेब मी गेलो नाही सासरवाडीत. अक्षरशः म्हणलं रामभाऊचा जायचं ना तिकडे सासरवाडीत. नाही अध्यक्ष हे रामभाऊचा गैरसमज आहे आपल्याबद्दल. निकाल सुरू झाला असतील मला वाटतं. लावा की रामभाऊ काय फोन लाव तुम्ही फोन लाव पटकन लगेच भाताकडा लगेच ओढतो लगेच आपली 11 करून टाकणार आहे. सगळा पॅनलचा निकाल लागल्यावर वाजवा. नाही नाही मला गॅरंटी आहे कारण तिथं म्हणून. हॅलो हॅलो गाना. अरे बाजूला ना करतेत ना बाळा. आवाज येत नाही का ना तुझा? बाजूला आहे ना. त्याला लोकांना माहिती काय झालंय? किती आहे 4 झाले. चार शिकं लागले आपले. अजून सगळा निकाल लागू दे की. आधी चाल करतो त्याला. 3 शीट आहेत अजून बाकी. पण बाळा साहेबांना काय विचार. कोण कोण आलाय? कोण आपल्या संगीताबाई. हा काकी आली. वा 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 वा.
वहिनी आले की निवडून. अजून तिसरं कोण आलंय? मी आली की निवडून. बर बाळू शिमा आमिर पण आला. आमिर पण आला की राव. संगीता वहिनी पण आल्या. राहिले की माझं मस्त काय. बर पार्टीचं काय झालं? बर ऐक पटकीन नाही सांग. पार्टीचं तुमचं काय म्हणतोय? हा बोल की बोल. हा बोल लवकर. फरक किती दोन्ही मध्ये 2 कॅन्डल साडी सुभाषराव त्याची 6 आणि आपले 5. तुम्ही पण आला ना मग. माझं घासून चाललंय म्हणतोय. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? आले तर 5 होणार. आपली त्यांची 6 झाली ना. माझ तरी मी म्हणत होतो सुभाषराव मला दुसऱ्या वर्गात नका उभं करू. माझ्याच वर्गात शेप वर्गाला जाऊ द्या. मला तिकडे लावलं दोघांनी तुम्ही. खचून जाऊ नका. आणि राजकारणाचं लय धडे घ्यायचे तुम्हाला. झालं प्याने याला काय झालं. असं होय. काय झालं? काय झालं तुझी सेटल? अरे बघ काय 300 मतांनी आलोय. 3 मतांना लावलं. आलो ना निवडून हे महत्वाची इज्जत वाटते. एक मत नाही आलं. पण सत्ताना लोकांचं लोकमत नाही यांच्या अशा स्वभावामुळे यांच्या. अण्णा दुसऱ्या वर्गात जाऊन हे पाठी उभं राहून निवडून आला 3 मताने व्हाय ना. घरातल्या माणसांचं समर्थन नसल्यावर कसं होईल? अण्णा तुम्ही कशाला जावायला खचावतो? जाऊ दे. काय 3 उमेदवारी? अण्णा असं ही बी संकट आहे. हो तुम्ही नका बोलू. तुम्ही काय मदत केली नाही आमचे. जेव्हा आमचे 500 निवडून आले सुभाषरावांनी नाकाने वांगी झोलू नका तुम्ही. बाळासाहेब आरोप करू नका. रामभाऊ परवाने खचून जाऊ नका. अजून 5 वर्ष चांगलं काम असं लावा आम्हाला तुम्ही. बाळू अभिनंदन. माणूस तुला निघाला सगळा. अभिनंदन सुभाषराव. दिले असते आम्हाला तर थांबला असता. तुम्हाला राजकारण नाही करायचं. याद राखा पोलीस पाटील की सुद्धा ठेवत नसतो रामभाऊ. गद्दारांची फौज भोवती होती. गद्दारांची फौज माझ्या भोवती निर्माण झाली. आपण आहे ना बाळासाहेब आहे ना नाही त्यांना खुर्चीवर बसून देणार. अभिनंदन. जाऊ दे आपले काय. आपण परत कामाला लागो. बचेंगे तो हम लड़ेंगे. आज बचेंगे भी और लड़ेंगे भी. अभिनंदन. नाही काय पार्टी गेली हार गळ्यात मिळवणं शोभत नाही. अरे भाऊ काय करू काही फटाकडा तिकडं पाण्यात टाकून दे फटाकडा. असू द्या. उमेदवारी महत्वाची. थोडक्यावर गेले तरी मी सांगत होतो नका उभं राहू. तुमचा स्वभाव असला तापाट दरवेळेस उभं राहायचं आणि पडायचं. एक तर गाव होपलेस आहे. पैशाचं मात्र केलं. नको म्हणत होतो उभं राहायला आधीच. बसा बोंबलत आता. पडदीची फटाकडा गुलाब घेऊन ये लवकर. अरे शिट्टा आली रे. 6 शिट्टा आली. एक नंबर. नाही आता मात्र मागे सर डोळ टेन्शन. अरे 6-5 झालं. 6-5. सरपंच शब्द होता का ना आपला खिंडार पाडणार. अरे जिथं शकुनी संपतो ना डोक्यानी तिथं संजू चालू होतो. संजू इतिहास घडला. रामभाऊकडे गेला पाहिजे. त्याला कळू दे. नीट लाव. मी लाव का काढी. गेला काका या.
पुन्हा कुठं चाललाय गेला आवाज मिरवणुकीची तयारी मिरवणूक काढू. चला 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 काका चला चला काका काका चला. अरे नाद नाही करायचा. प्रथमतः तुमच्या सर्व निवडून आलेल्या मेंबर लोकांचं माझ्यातर्फे हार्दिक असं अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट, खेळीमेळीच्या वातावरणात केलं, पण कधी त्या दिवशी तुमचे गुण बघितले मी. तुम्ही भांडणावर उतरून आले होते, म्हणूनसाठी सांगतो आज सरपंचकीची निवडणूक आहे तुमची. पण जर आज परत काही झालं तर मी सोडणार नाही. आणि आयोगाचे गुन्हे दाखल झाले ना, काय हेलपाटे मारावं लागतात हे समजन तुम्हाला. त्यामुळं सर्वांना विनंती वजा सूचना आहे, खेळीमेळीच्या वातावरणात होतं तसंच खेळीमेळीच्या वातावरणात पुढेही झालं पाहिजे. समजलं? मी खपून घेणार नाही. ठीक आहे, चालतंय. येऊ मी? चालतंय. सरपंच आमचा होणार म्हणल्यावर गाव शांत राहणार. आता मी एक सांगितलंय, सरपंच तुमचा होणार का त्यांचा होणार हे नंतर कळल. समजलं? खेळीमेळीच्या वातावरणात झालं पाहिजे. फटाकडे आणल्या साहेब यांनी फटाकडे. अरे तो ते ठीक आहे, चालतंय. येऊ अध्यक्ष? सर शेवटपर्यंत थांबला असता तर निकाल समजलंच मला. मला एक गाव नाही, ग्रामपंचायत म्हणजे कसं अवस्था असते, सर्वकडे जावं लागतंय. ठीक आहे, चालतंय. आमचा माणूस एक थांबवतोय, कांबळेंना इथं थांबवतोय. चहा पाण्याला आला असता नंतर. नको चहा पाणी तुमचं. ठीक आहे, कांबळे थांबवत आम्ही येतो. ते बघा, साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांचं पण बरोबर आहे. आपल्या कांबळेश्वर गावचं नाव खूप मोठं आहे. सरपंच तुमच्या पार्टीचे 6 आलेत, रामभाऊ तुमच्या पार्टीचे 5 आलेत. खरं तर सरपंच तुमचा होणारच आहे हे निश्चित झाले. पण तुमचा विजय झाला म्हणून हुरळून जाऊ नका, आणि रामभाऊ तुमचा पराभव झाला म्हणून पण खचून जाऊ नका. अजून जो आम्हाला कामं करा, तुमचं पण भविष्यात अजून चांगली प्रगती होईल. आता शांततेत या ठिकाणी सरपंच निवड होईल. कोणी अजिबात तरुणांनो गोंधळ घालायचा नाही, साहेबांनी सांगितलंय. सुभाषराव साहेबांनी भाषण दिलं, तुम्ही भाषण दिलं, हे भाषण ऐकून घ्यायसाठी आम्हाला बोलावलं होतं काय? चल वाळू, ह्याच्यासाठी आणले होय मला पुढे झालं. चल जाऊ दे ना, आता होतोय सरपंच त्यांचा. हो रामभाऊ, दोन्ही पार्टीमध्ये समन्वय साधावा. अहो हारणं जिंकणं ती तर चालतंय. आणि अभिनंदन करायला पाहिजे की रामभाऊची 5 सीट आलेत, तरी पण या ठिकाणी निवडणुकीला आले होते. नाही तर काय होतं, यांची 5 आलेले असतात, त्यांची 6 येत सुद्धा नाहीत निवडीला. अभिनंदन अभिनंदन. चला शुभेच्छा देऊ आपण. थांबा की रामभाऊ. मोठं मन करायचं रामभाऊ काळजी कर नका. मी आहे अजून. दाजी हर कशाला आणल्या ते? सरपंच आमचा होणार म्हटलं राखून ठेवा. घ्या आतमध्ये ग्रामपंचायत मध्ये. चांडा कधी नाही, ती मेंबर झालाय त्याच्यामुळे पुढे पुढे करतोय कुत्रा. जा तू बी जा आतमध्ये. हा या सुभाषराव बघितलं का, राजकारणात काय घडल ही कुणी सांगू शकत नाही. नेवशी सरपंचांची 6 सीट, रामभाऊची 5 सीट, तर रामभाऊच्याच पार्टीचा सरपंच. बघा ना, आश्चर्य वाटून घेऊ नका, यालाच राजकारण असं म्हणते ती. खरं तर मी या पदाने या विजयाने भारावून गेलोय. मलाच कळलं नाही मी कसं सरपंच झालोय. सत्ता गेली सत्ता गेली सत्ता गेली असं म्हणता म्हणता सत्ता कधी आली कधी आली कधी आली काय कळलंच नाही. अक्षरशः सरपंच विरोधक असताना त्यांच्या मिसेसनी रामभाऊ सारख्याचं महान काम बघून मला पाठिंबा दिला, मला मतदान केलं. गौरीवाहिनी तुमचं अभिनंदन. पण गौरीवाहिनी तुम्हाला काय वाटलं की रामभाऊला मतं द्यावी, हे घडलं कसं? भाऊजी अभिनंदन माझं नका करू, बाळासाहेब भाऊजीचं अभिनंदन करा आणि ते कसं ते त्यांना विचारा. हे बाळा काय केलंय? अरे काय केलं बाळू तू?
अरे भाऊ मी तुला सांगितलं ना बाळा तुला सरपंच केल्याशिवाय राहणार नाही. काय झालं माहिती का पाटील असं वैसराव इलेक्शन झालं आणि निकाल लागला आणि 4 दिवसांनी बरोबर मी होईनी तुम्ही चांगल्या लीडने मताधिक्याने निवडून आला. तुमचं अभिनंदन करणं माझं काम आहे. मला सांगा हे सत्कार विरोध गेला मरून दे तिकडं पण भाऊजाईचा सत्कार करणं काम आहे माझं. आणि सुदामराव विषय कुठे गेलं बोंबलं बाहेर इंडायला काय करतात मरणाचं पैसे गेले तर भाऊजी सत्कार घ्या आधी. तुम्ही भाऊजी आपलं आहे म्हणून सांगते तुम्हाला. गेल्या 5 वर्षाचा का सरपंच माझ्या सडका केल्या गावात दिवा लावलं पाण्याची सोय केली. तुम्हाला सांगते फिल्टर पाणी गावात काय दिलं व त्यांचं 10 लाख गेलं माझा 10 लाख गेलं. गळ्यात फुटका मनी नाही असं जावं लागतं सवासनी जेवायला. आणि नीट बघा तुम्ही 5 वर्षात नवरा माझा सरपंच होऊन साधं माझ्या घराला दार नाही. मोठं नुसताच बडी जावपणा मोठं गरण पोकळ वाचा वारं जाईल बस्सा काय हाय का दार त्या घराला. काय बोलतोय वहिनी मग तुमच्यापेक्षा आमचं चांगलं नाही होय. एवढा 12 तास पिणारा माणूस पण बायकोच्या घसघशीच्या अंगावर डाग ठेवले बाळासाहेबांनी सगळ्या गावात डाग घेऊन मिरावती आणि तुम्ही काय करून घेतलंय संसाराचं. काय सुद्धा राहिलं नाही फक्त गुलजडीचं 1 एकर राहिलंय बघा. सगळं ते इलेक्शन वारी घालवलंय नवऱ्यानं. काय सांगायचंय तुम्हाला कुणाला दुखणं सांगायचं तुम्ही आपलंय म्हणून तुम्हाला सांगते मी. किती पैसे गेले तुमचं 20 लाख गेलेत भाऊजी. काय करायचंय मला शिक्षण आहे ती पोरांची नुसतं मला काय खालतं वरतं सुचा नाही. तुमचं गेलेलं सगळं पैसे काढून दिलं असतं पण काय करायचंय तुमचा नवरा मला मारायचा कुठेतरी गाठून. काय सांगताय भाऊजी तुम्ही माझं गेलेले पैसे तुम्ही देणार मला परत. रक्कम सगळे पोचली तर तुम्ही माझ्या बाजूने ऐकणार का. सगळी माझी गेलेली तेवढी गेलेल्यापेक्षा 5-10 लाख जास्त दिल्यावर ना तुम्ही मी म्हणत तसं ऐकणार का. भाऊजी तुम्ही म्हणाल तसं तुम्ही सांगाल तसं ऐकणार मी. काम करा 20 लाख गेल्यात ना हो 10 लाख वाढवून द्यायला होतो 30 लाख रुपये द्यायला होतो. रामभाऊला मतदान करणार का गपचिप. हा करणार की. मला पैसे मिळण्याची मतलब काय त्या पदाला जाळायचंय भाऊजी. काय 5 वर्ष पदावर असून तरी सरपंचाने केलंय. रक्कम द्यायची माझी जबाबदारी. मी आलतो म्हणून सांगू नका. हार सुद्धा घेऊन जातो. हारावणं वाळगताला सरपंच कोण आलतं म्हणून. माझी रक्कम सगळी मिळणार ना. बाळासाहेब बोलला ब्रह्मदेव बोलला. आणि कसं एकदा बी ह्या सरपंच बाईने एकदा शब्द दिला ना की शब्दच दिला मी पण. ठरलं कोणाला बोलू नका कोणाला सुद्धा नाही. तिथं मतदान सरपंचाच्या बाजूने न देता रामभाऊच्या बाजूने केले की 6 रामभाऊच्या होत्यात 5 सरपंचाच्या होत्यात आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळणार. गावात सगळे डाग घेऊन घरा फिरा की असं बजाव नाचा 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 बरं झालं ना मनासारखं हा केल्यावर सगळ्या पाणी ओतलं तुझ्या बायकून. तिला लय समजून सांगितलं पण मला काय माहिती असं होईल. अरे बायको बेहना आणि गाव बेहायला लागले तुला. हा सरपंच केलता 5 वर्ष मागच्या आणि हे वर्ष बी करणार होतो. इतकं डोकं गरम झालंय ना घरी गेलो दाखवतो आता. काय दाखवणार काय हाकडून देणार का होय. एवढं कारस्थान करून लगा शिटा आणली. हा शेवटी मथुरा पाण्यात घालवली माझी. गौरी गौरी तू घात केला माझा केसाने गळा कापलाय. काय केसाने गळा कापला केसाने गळा कापला. काय कमी केलत ग जीव लावला जीव पण ऐन टायमाला तू माझ्या केसाने गळा कापलाय. काय केसाने गळा कापला. 20 वर्ष झाली माझ्या लग्नाला आली तशी मी चांगली नीटनीटकी वागती कुणाचं थू म्हणून घेतलं नाही. काय केसाने गळा कापला मी. काय ग तुला काय कमी पडलं होतं सांग मला. पण मी कुठं कशी वागली काय बेकार वागली का मी. काय उठा तिकडे किराणा घेऊन या. घरातला किराणा संपलाय गौरीने केसाने गळा कापला आणि धोका दिला. सरपंच